कपिल भगवंतांच्या नंतर भागवत पुराणामध्ये मनु महाराज जे आहेत त्यांच्या कन्यांचा सगळा विस्तार येतो. तो ज्यांना हवा आहे त्यांनी लिहून घ्या, ग्रंथामध्ये आहे, पण सलग एकाखाली एक तुम्हाला लिहिता येईल किंवा त्या पद्धतीने. याच्यामध्ये तो विस्तार सांगत असताना पुत्रिका धर्म असं एक सांगितलेलं आहे. पुत्रिका धर्म याचा अर्थ काय तर कन्येला म्हणजे आपल्या कन्येला जो पहिला मुलगा होईल तो कन्येच्या पित्याने घ्यायचा, म्हणजे स्वीकार करायचा आपला पुत्र म्हणून. म्हणजे आपला नातू याला आपला पुत्र स्वीकारायचं, पुत्र म्हणून स्वीकारायचं आणि त्याचं पालनपोषण आणि बाकी सगळ्या गोष्टी पुढे करायच्या. याला पुत्रिका धर्म असं म्हटलेलं आहे. मैत्रेय आणि विदुर संवाद यांच्या संवादामध्ये हे सगळं आलेलं आहे. मैत्रेयांनी विदुराला सांगितलं की विदुरा, मनुला आणि शतरूपेला प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र होते आणि इतर 3 कन्या होत्या. तरीसुद्धा त्यांनी पुत्रिका धर्मानुसार अकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापतीबरोबर लावून दिला आणि त्याच्यामुळे पुढे आकुतीपासून एक पुत्र आणि एक कन्या अशी सुद्धा एक जोडी उत्पन्न झाली. यापैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान महाविष्णू होते ते, आणि स्त्री जी होती तिला दक्षिणा म्हणजे लक्ष्मीचा अंश, आपण जी दक्षिणा देतो ना तो लक्ष्मीचा अंश आहे. एखादा यज्ञ झाल्यानंतर किंवा आपल्याकडे काही पौरोहित्य कर्म झालं की जे दिलं जातं त्याला दक्षिणा म्हणतात. आपल्याकडे प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे आहेत बघा. काही ठिकाणी मानधन असतं, मानधनाचा अर्थ वेगळा आहे, दक्षिणेचा अर्थ वेगळा आहे. आणि ही दक्षिणा ज्यावेळेला विवाहाला योग्य झाली त्यावेळेला तिने यज्ञरूप भगवान आपले पती आहेत. म्हणजे इथे जो आत्ता पहिला प्रश्न सुरू झाला होता की महाराज मनु आणि शतरूपा यांच्या जोडीबद्दल, तेच पुन्हा या ठिकाणी झालेलं आहे की तिने त्या दक्षिणेने पुन्हा यज्ञ भगवंतांना वरलं आहे आणि त्यांच्यापासून 12 पुत्र झाले. त्या 12 पुत्रांची नावं दिली आहेत. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इध्म. परत सांगा. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इध्म, कवी, विभू, स्वनः, सुदेव आणि रोचन. आता हे सगळे स्वयंभुव मन्वंतरातील तुषित नावाचे देव झाले आणि त्या मन्वंतरामध्ये मरीची आदी जे सगळे ऋषी आहेत ते सप्तर्षी म्हटले जातात.
परवा कोणीतरी विचारलं होतं की सप्तर्षी सांगितले जातात आणि आपण तर 10-11 नावं वेगळी बघितली तर ते 7 होते का किती होते. तर हे जे सप्तर्षी आहेत मी जसं म्हणालो की प्रत्येक पुराणानुसार किंवा काही ग्रंथानुसार काहींची नावं बदलतात आपल्याला जी माहिती आहेत ती. त्यावेळेला भगवान यज्ञच इंद्र होते. इंद्र हे पद आहे, इंद्र हे नाव नाही कोणाचं. आणि प्रियवत आणि उत्तानपाद हे आपल्याला माहिती आहेत, मनुपुत्र. आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या पिढ्यांनी वंशांनी ही सगळी प्रजा भरून गेलेली आहे. भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या जी आहे प्रसूती ही ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष प्रजापती यांना दिली. आणि त्यांचा वंश विस्तार जो आहे हा या सगळ्या त्रैलोक्यामध्ये, म्हणजे हे जे सगळे वंश आहेत हे कोणाकोणापासून आले तर पहिली जोडी ही, दुसरी जोडी ही, तिसरी जोडी ही, त्या त्या ऋषींच्या त्या त्या पत्न्या अशांपासून सगळे त्यांच्या वंशावळी सांगितलेल्या आहेत भागवतामध्ये. म्हणजे प्रत्येकाची पत्नी कोण आहे आणि तिचे कन्या आणि पुत्र अशी सगळी नावं सांगितली. ती कुठपर्यंत आली आहे तर मधल्या काही 2-3 सांगतो आणि मग मरीची ऋषींची पत्नी, आठवत आहे का कोणाची कन्या आहे मरीची ऋषींची पत्नी? कर्दमांची कन्या. हा, कर्दमांची कन्या. हिच्यापासून कश्यप आणि पौर्णिमा अशी 2 अपत्य आहेत. त्याच्यानंतर पौर्णिमेला विरज आणि विश्वग अशी 2 मुलं झाली. आणि देवकुल्या अशा नावाची एक कन्या झाली. आणि हीच कन्या तिच्या पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीहरींच्या चरणतीर्थापासून गंगेच्या रूपाने प्रगट झालेली आहे. त्यानंतर अत्रि ऋषींची पत्नी, काय नाव आहे? अनुसूया. अनुसूया. हा, काय परत सांगा? अनसूया. हा, बरेच जण अनुसया म्हणतात किंवा अनुसूया म्हणतात. अनु नाहीये, अनसूया. हिला दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र असे 3 पुत्र झाले. ते अनुक्रमे विष्णू, महादेव म्हणजे शिवजी आणि ब्रह्मदेव यांचे अवतार समजले जातात किंवा यांचे अवतार आहेत, समजले जातात नाही. इथपर्यंत वंश परंपरा आली. आणि विदुरजींनी प्रश्न विचारलाय की मला भगवान या तिघांनी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांनी अत्रि ऋषींच्या पोटी जन्म घेण्याचं काय कारण, तेव्हा ती कथा तुम्ही मला सांगा. दत्तात्रेय जन्माख्यान माहिती आहे सगळ्यांना? ऐकलंय?
बर. आता आख्यान सांगतात ते वेगळ्या पद्धतीने सांगतात. कथा स्वरूपामध्ये सांगावं म्हणून ते आख्यान सांगतो. इथेही त्याच पद्धतीने लिहिले, वेगळं काही नाही. माता अनसूया या अत्यंत पतिव्रता होत्या आणि असं सांगतात की त्यांच्या पातिव्रत्याचं तेज एवढं जबरदस्त होतं की त्या ज्या आश्रमामध्ये राहायच्या तो आश्रम सोडून आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळजवळ 3-3.5 वर्ष पाऊस पडला नाही. अत्यंत दुष्काळाची परिस्थिती होती. पण त्यांचा जो आश्रम होता, ज्या ठिकाणी ज्या आश्रमामध्ये अत्री मुनी आणि माता अनसूया राहत आहेत आणि देवर्षी नारदांचं त्रैलोक्यामध्ये भ्रमण चालू आहे. बरं, अत्रींचं असं आहे की त्यांच्या घरून कुठलाही अतिथी विनमुख गेलेला नाही. जो कोणी येईल, जर तो भोजनाच्या वेळेला आला तर भोजन त्याला दिलं जायचं, इतर वेळेला आला तर त्याची जी काही इच्छा आहे याचक म्हणून ती पूर्ण केली जायची. आणि त्यांच्या घरातून कोणी विनमुख गेलंय असं आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही. अशी ख्याती सगळीकडे पसरली, असा विषय आख्यानामधून सांगतात. प्रत्यक्षामध्ये भागवतामध्ये असं सांगितलंय की अत्री ऋषी तपश्चर्ये करता, म्हणजे माहूर माहिती आहे आपल्या सगळ्यांना. हां, मग माहूरच्या पुढे अजून एक त्याला नाव मला आत्ता आठवत नाही, पण जिथे यांनी तपश्चर्या केली, दत्तात्रेयांचं स्थान आहे. कोणाला आठवत आहे का? नाही, दत्त शिखर म्हणतात बहुतेक त्याला. माहूरच्या जवळ दत्त शिखर 3 किलोमीटर आहे माहूर पासून. दत्त शिखरच आहे, बरोबर. ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी अत्री ऋषींना सांगितलं की तुम्हाला आता संतती उत्पन्न करायची, इथून पुढची प्रजा उत्पन्न करायची, त्यावेळेला ते तपश्चर्ये करता म्हणून आपल्या पत्नीसह निघाले. आणि कशी तपश्चर्या केली आहे तर फक्त वायू भक्षण करून त्यांनी तपश्चर्या केली आहे. त्यांच्या तपश्चर्येचं वर्णन आहे. त्या सगळ्या वर्णनात्मक भागामध्ये जाण्याची काही गरज नाही. पण ते कोणाला शरण गेलेत? जो या सगळ्या जगाचा स्वामी आहे त्याला मी शरण गेलो. आणि कशा करता गेलेत तर उत्तम संतती व्हावी याच्याकरता म्हणून. आणि मग असं सांगतात की हे ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांची आराधना करताय ते आम्हीच आहोत. अत्री म्हणाले, मी तुमच्या तिघांची काही मी आराधना करत नाही, मी ह्या जगाचा जो चालक आहे, मालक आहे, त्याची आराधना करतोय. त्यावेळेला त्यांना सांगितले की आम्हीच ते सगळे आहोत, आम्ही तिघं मिळून हे सगळं काम करतो, आमच्यापैकी एक कुणी हे काम करतो असं नाही आहे. तुमची काय इच्छा आहे तर पुत्र प्राप्ती व्हावी ही इच्छा होती. आणि अत्रींनी त्यांना सांगितलं अशी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा यांनी आशीर्वाद दिला की आमच्यासारखं दुसरं कोणीतरी पुत्ररूपाने येणं हे अवघड आहे, कारण आमच्यासारखं कोणी नाही, म्हणून आम्हीच पुत्र म्हणून तुम्हाला प्राप्त हो. आणि मग त्याचा प्रसाद म्हणून हे तीनही देव अत्री ऋषींच्या उदरी त्यांनी जन्म घेतला. आता कथाभाग जो सांगतात तो अशा पद्धतीने आहे की देवर्षी नारदांचं भ्रमण सगळीकडे चालू आहे आणि त्यांना असं लक्षात आलं की ही जी साध्वी आहे, देवी आहे,
अनसूया, तिचं पातिव्रात्य एवढं जबरदस्त आहे, त्याचं फळ म्हणून ह्या सगळ्या आश्रमामध्ये एकूण किंवा या सगळ्या प्रदेशामध्ये सुबत्ता आहे. आणि हे सांगायला खरं तर ते ब्रह्मदेवांकडे गेले होते. ब्रह्मदेवांच्या पत्नीचं नाव काय आहे? सावित्री. सावित्री. महाविष्णूंच्या लक्ष्मी. लक्ष्मी. आणि महादेवांच्या पार्वती. पार्वती. आईकडे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत ना नारद, त्यामुळे मातेकडे गेले, सावित्री मातेकडे. आणि असं म्हणतात, पण त्यांच्या पत्नीचं नाव अरिणी पण आहे ना. जेव्हा शुक्रदेवांचा जन्म झाला तेव्हा ते अरिणीच्या पोटाने. कुणाचं? ब्रह्मदेवांच्या पत्नीचं नाव. ते व्यासांचे आहे. ओ सॉरी. हा हा. आणि अग्नीचं जे मंथन चालतं ना, अग्नी यज्ञाकरता जो अग्नी प्रज्वलित केला जातो, त्या उपकरणाचं नाव अरिणी आहे. मी दोन्ही कथा तुम्हाला सांगितल्या शुकदेवांच्या. सावित्री मातेकडे गेले आणि मातेनं स्वाभाविकपणे नारदांना प्रश्न विचारला, काय रे नारदा, तुझं त्रैलोक्यामध्ये भ्रमण चालू असतं, तेव्हा आमच्यासारखी कोणी स्त्री तू पाहिली आहेस का? आमच्यासारखी पतिव्रता कोणी पाहिली आहेस का? तेव्हा नारद म्हणाले की आई, तुला सांगितलं असतं पण तुला वाईट वाटेल म्हणून सांगत नाही. आणि असे म्हणजे हा काय म्हणतात, स्त्री स्वभाव सांगितलेला आहे. तो पुरुषांकडेही असतो की दुसऱ्याविषयी कोणी काही बोलायला लागलं की आपल्यामध्ये काय कमी आहे याच्यापेक्षा, म्हणजे त्याच्यावर खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे, पण आपण दुसऱ्यामध्ये जे चांगलं आहे ते, त्यातले अवगुण कुठले आहेत, म्हणजे चांगले आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण अवगुण कुठले आहेत तर ते हेरण्याचा प्रयत्न करतो. हा मानवी स्वभाव आहे. आणि नारदांनी आपल्या आईला सांगितलं की माते, पृथ्वीवरती अत्री नावाचे ऋषी आहेत, त्यांची पत्नी ही अत्यंत पतिव्रता आहे. आणि मग तिचा प्रभाव काय आहे तो सगळा सांगितला. हे करून देवर्षी नारद भगवान महाविष्णूंकडे गेले. लक्ष्मी मातेला सुद्धा सांगितलं की आत्ता आम्ही सगळी, आईने मला प्रश्न विचारला आणि मी तिला काय सांगितलं, हे सगळं नारदांनी लक्ष्मी मातेला सांगितलं. आणि ते करून नारद कैलासावरती गेले. पार्वती मातेला तो सगळा वृत्तांत सांगितला. आणि असं सांगतात की या तिघीही एकत्र भेटल्या आणि त्या आता विचार करतायत की ज्या अर्थी नारदांनी सांगितलंय की पृथ्वीवरती अनसूया जी आहे तिचं पातिव्रात्य आपल्यापेक्षा अधिक आहे, तेव्हा तिचं पातिव्रात्य हरण कसं होईल याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिघींनी संगनमताने असं ठरवलं. मुळामध्ये हे ठरवलं याच्यापेक्षा अत्री मुनींना जो वर मिळाला आहे तो वर फलद्रूप होण्याकरता जे सगळं करावं लागतं, म्हणजे भगवंत ज्या वेळेला अवतरित होतात तेव्हा त्याच्या आधीची योजना असते, ती योजना तयार करावी लागते कोणतीही गोष्ट होण्याकरता. अचानक वर दिला आणि दुसऱ्या दिवशी आले असं होत नाही. ह्याच्याकरता म्हणून ही सगळी आखणी आहे. आणि या तिघांना असं सांगितलं की तुम्ही तिघजण अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जा आणि अनसूयेचं पातिव्रात्य हरण होईल असं काहीतरी करा. भगवान शिवांनी या सगळ्याला विरोध केलेला आहे असा उल्लेख आहे, कारण शिव हे वैराग्याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आहे. पण तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे की स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट या तीन हट्टांपुढे कोणाचंही काही चालत नाही. तेव्हा जी पुरुष मंडळी आहे तिथे ऐकणारी, त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका की आपण आपल्या बायकोचं ऐकतो. प्रारब्ध आपलं. हां, फार काय
आपल्याला नंदीबैल म्हणतील, पण पर्याय नाही आहे त्याला, कारण देवांना सुद्धा आपल्या पत्नींचं ऐकायला लागलेलं आहे. तेव्हा आपण ऐकतो, याच्यात फार काही वाटून घ्यायचं कारण नाही. हे तिघजण आले आश्रमामध्ये, वेश बदलून आले असा उल्लेख आहे. आणि भगवान शिवजी पुढे होते, कारण त्यांना सवय आहे ना हे सगळं भस्मलेपन करण्याची, जटा बांधण्याची. या दोघांना, भगवान महाविष्णूंना तर काही सवय नाही अशी, ते अलंकारांनी युक्त असतात, पण भिक्षा मागायला जायचं म्हणल्यावर ते सगळं बाजूला ठेवायला लागलं. आणि शिवजी दुपारच्या वेळेला आलेत. तुम्हाला माहिती आहे का, दत्त जयंतीच्या वेळेला 2 वेळेला उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी दुपारी करतात दत्त जयंती, काही ठिकाणी संध्याकाळी करतात. माहिती आहे हे? ऐकून आहे. हां हो. हां. तर सकाळी का करतात त्याचं कारण सांगतो, आणि संध्याकाळी का करतात त्याचंही कारण सांगतो. म्हणजे दुपारी, सकाळी म्हणजे दुपारी, माध्यान्नीच्या वेळेला करतात 12-12:30 वाजता. तर हे तिघजण ज्या वेळेला आले तो समय दुपारचा होता, आणि म्हणून दुपारी हे त्या ठिकाणी आश्रमात आले, म्हणून काही ठिकाणी दुपारी दत्त जन्म केला जातो. त्यांनी मातेकडे, अत्री त्यावेळेला आश्रमामध्ये नाही आहेत, अत्री आपलं जे माध्यान्ह कर्म आहे जेवणापूर्वीचं ते करण्याकरता म्हणून नदीवरती गेलेले आहेत. आणि त्यावेळेला हे आले, याचक म्हणून आलेत आता. आणि त्यांनी मातेनं सांगितलं की तुम्ही भोजन करून घ्या, भोजनाची सिद्धता झालेली आहे. तेव्हा त्यांना आधी सांगितलं आहे की तुम्ही भोजनापूर्वी स्नान संध्या आधी जी कर्म आहे तर ती करून घ्या, हातपाय धुवून घ्या. तर हे तिघं म्हणाले की आमचं हे सगळं झालेलं आहे, हे सगळं करून आम्ही आलो आहे, तेव्हा आता आम्हाला भूक लागली, तेव्हा तू जेवायला वाढ आम्हाला. आणि म्हणून या तिघांना पानावरती बसवलं आहे. आणि अनसूया आता त्यांना वाढणार आहे काही. तर त्यावेळेला असं सांगतात की या तिघांनी, आपण ते ऐकलं असेल की आम्हाला नग्न भोजन वाढ. तर एक ह्याचा अर्थ जो व्यवहारात आपण घेतो ह्या शब्दाचा तो एक झाला, आणि दुसरा अर्थ ह्याच शब्दाचा, नग्न या शब्दाचा, न अग्न म्हणजे ज्याला अग्नीचा स्पर्श झालेला नाही असं दूध आम्हाला दे. आता व्यवहारामध्ये आपण कुठल्या अर्थाने हे वापरतो त्याच्यावरती आपला दृष्टिकोन ठरतो. पण या ज्या कथा आहेत या काही सर्वसामान्य नाहीत घडलेल्या. मुळात हे आलेले जे याचक आहेत तेही सामान्य नाहीत, आणि ही जिच्या दारामध्ये साक्षात परब्रह्म याचक म्हणून आलेलं आहे ती सुद्धा देवी साधी नाही. त्यामुळे व्यवहारामध्ये जे आपण अर्थ घेतो ते अजिबात घ्यायचे नाही. ज्या अर्थी त्यांनी अशी काहीतरी मागणी केलेली आहे त्या अर्थी समोर जे आपले आलेले आहेत याचक म्हणून, हे कोणीतरी सामान्य याचक नाही हे मातेनं अगदी ओळखलं. आणि तिनं असा विचार केला की यांची मागणी तर पूर्ण केली पाहिजे, कारण जर मी यांना विनमुख पाठवलं तर माझी जी सगळी एकूण आत्तापर्यंतची साधना आहे, मी कधीही आत्तापर्यंत कोणाला विनमुख पाठवलेलं नव्हतं अतिथीला, तर ते मला सांभाळलं पाहिजे. आणि माझं शील जे आहे, कारण परपुरुष आलाय, पानावरती बसलाय आणि ते अशी काहीतरी मागणी करतायत, तेव्हा माझं शील जे आहे, सत्व जे आहे ते सुद्धा सांभाळलं गेलं पाहिजे. ही अनसूया काय करत असे तर आपल्या पतिराजांच्या चरणाचं तीर्थ रोज काढून ठेवत असे. म्हणजे चरणावरती तीर्थ पाणी टाकायचं, चरणतीर्थ घ्यायचं आणि ते एका कमंडलूमध्ये रोज साठवायचं. तिनं ते चरणतीर्थ घेतलं आणि या तिघांवरती प्रोक्षण केलं असा उल्लेख आहे. त्या चरणतीर्थाची ताकद एवढी होती की हे जे तिघजण होते हे अगदी
तान्ह बालक झाले. 2-2.5 महिन्याचं जेवढं बालक असतं तितके लहान हे बालक झाले. आणि मग मातेनं या तिघांना आळीपाळीनं आपलं स्तनपान दिलं आणि त्यांना तृप्त केलं. पाळणा बांधलाय त्यांच्याकरता आणि त्या पाळण्यामध्ये आता हे पहुडलेले तिघजण. आन्निक झाल्यानंतर अत्री मुनी आले आणि त्यांनी पाहिलं की आपल्या घरामध्ये पाळणा बांधला आहे, 3 बालक त्याच्यामध्ये खेळतायत, पहुडलेली आहेत. त्यांनी पत्नीला विचारलं की हे काय ग सगळं प्रकरण आहे. तेव्हा तिने सांगितलं की 3 याचक आले होते, अशी त्यांनी मागणी केली आणि मी अशा पद्धतीनं त्यांना बालक केलं आणि त्यांना तृप्त केलं. त्यांनी भोजनाची जी मागणी केली होती ती मी तृप्त केली. अत्रींनी ध्यान लावलं आणि त्यांना कळलं की हे तिघं कोणी सामान्य नाहीत, हे प्रत्यक्ष ज्यांनी आपल्याला वर दिला होता ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. आणि 6 महिने सुमारे ही बालकं अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये रोज अशा पद्धतीनं तृप्त होत आहेत. आणि इकडे त्यांच्या स्वस्थानी तिन्ही ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या अस्वस्थ झाल्या की 6 महिने झाले जवळजवळ आपण यांना एका कामावरती पाठवलं होतं आणि ते काम झाले का नाही हे कोण बघणार. त्याच वेळेला नारद तिथे गेले आणि नारदांना त्यांनी विचारलं. तेव्हा नारदांनी हा सगळा वृत्तांत तिन्ही देवींना सांगितला. आणि आता या 3ही देवी त्यांना लक्षात आलं की आपण जिची परीक्षा घेण्यासाठी म्हणून आपल्या यजमानांना पाठवलं होतं ही आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपण तिची अशी परीक्षा घ्यायला नको होती. आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेला या अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आल्या. आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी मातेकडे मागणी केली की आमचे पती या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा